आणि आरमार निर्माण करताना फार अडचणी आलेल्या आहेत. आपल्याकडे कुशल कारागीर नव्हते. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सुद्धा शिवचरित्राचं पठण झालं पाहिजे. शिवाजी महाराज शंभूराजाला म्हणतात की आपण दही भात खाऊन सुखी राहू. त्या औरंगजेबाच्या होम ग्राउंड मध्ये झालेलं प्रकरण आहे ते. आणि ते लांब आहे की जिथं सह्याद्रीचा वाघ कोंडला गेला होता ना. बोटी लढताना तोफेसाठी जागा किती ठेवायची, बॅलन्स त्याचा कसा राखता येईल, याचं टेक्निकसाठी महाराजांनी माणसं ठेवली आणि मग त्याच्यातनं आरमारची निर्मिती केली. शंभूराजांना वरती पाठवलं. स्वतः महाराज अत्यंत वाऱ्याच्या वेगानं घोडी बदलत. आता त्यांनी ते नदी पार कशी केली हे थोडंसं ते दोनच लोकांना माहिती, एक परमेश्वर आणि शिवाजी महाराज. नमस्कार, राम राम, जय खानदेश. द एम्प्टी स्पेस आणि आयरन न्यूट्रिशन आणि सप्लिमेंट मोशीस प्रस्तुत कटिंग बाय मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण सगळे खूप भाग्यशाली आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रात झाला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण देखील केलं. आणि आपल्याहून अधिक भाग्यशाली असे काही परिवार आहेत ज्यांनी छत्रपतींसोबत खांद्याला खांद्या लावून काम केलं आणि त्यातीलच एक वंशज आता आपल्यासोबत आहेत. आबा, तुझं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आणि माझ्या माहितीनुसार ही तुमची 14वी पिढी आहे. बरोबर. आबा, सगळ्यात आधी तुम्ही मला माफ करा कारण मी खूप भारावलेलो आहे आणि मला काय बोलावं हे खरंच समजत नाही आहे. तर तुम्ही तुमच्याबद्दल तुमचा परिचय तुम्हीच द्यावा असं मला वाटतं. कारण तुमच्या पूर्वजांनी जे काही कामं केली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि ती नेमकी कोणत्या कोणत्या पदावर होती, मुख्य पदावर होती? नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं जे स्वप्न होतं ते त्यांनी पूर्ण केलं. तुम्ही आता सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या चारही छत्रपतींची माझ्या पूर्वजांना म्हणजे हिंदवी स्वराज्याचे पायदळ प्रमुख पिलाजी गुळूंना सेवा करण्याची संधी मिळाली. ते भाग्य होय. म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत की त्या घराण्यात आमचा जन्म झाला. पायदळ प्रमुखच्या अगोदर पिलाजी गुळे हे हिंदवी स्वराज्याचे जे मेन काना म्हणतो आपण, ज्यांच्याशिवाय इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, असे कान्होजीराजे जेदे यांच्या पदरी ते सेनापती होते. जसा शहाजीराजांचा स्वतंत्र कारभार होता त्याच पद्धतीचा कान्होजीराजे देशमुखांचा सुद्धा एक स्वतःचा परगणा आणि कारभार होता. त्यांचं पण स्वतःचं एक मंत्रिमंडळ होतं. त्याच्यामध्ये सुरुवातीला पिलाजी गोळे होते आणि कान्होजीराजांच्या निधनानंतर संपूर्णपणे जेदे परिवारच मंत्रिमंडळ सगळे सैन्यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सामील झाले. त्यामुळे ते सरदार राहिले. 1689 साली पिलाजी गोळ्यांना पायदळ प्रमुखाचा किताब मिळाला होता. ती फार मोठी भाग्याची गोष्ट होती आमच्यासाठी. त्यांचे वंशज आज आपल्या पॉडकास्टवर आहेत. दादा, खरं सांगतो, आज मित्रांनो आजपर्यंत एवढे पाहुणे येत गेले आणि येतीलही, बट अशी काही व्यक्ती असतात ज्यांना रिप्लेस नाही करता येत किंवा ज्यांचं कार्य म्हणजे तुमचं पूर्वजांचं कार्य कधीच कोणी रिप्लेस करू शकत नाही आणि करायलाही नको पाहिजे. कारण एक नाही, दोन्ही, 4 छत्रपतींच्या सोबत काम करायचं तुम्हाला भाग्य लाभलं आहे आणि ही खरंच मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही ते आताही करत आले आहेत. मित्रांनो, तुम्हाला सांगायला आवडेल परत की आबा हे वकील आहेत, ते पैलवान आहेत आणि त्यांना नंतर ट्रेकिंगचा छंद लागला आणि ते ट्रेकिंग करत असताना आता गड संवर्धन ते करतायत. तर हा सगळा प्रवास कसा होता? यामध्ये मला वारसा आमचा जो होता तो इतिहासाचा होता, परंतु गडांकडे मी कधी आकर्षित नव्हतो हे स्पष्टपणे सांगू शकतो मी. 2012 डिसेंबरला काही मित्रांसोबत मी सिंहगडला गेलो होतो तर मला अक्षरशः सिंहगड चढता येत नव्हता. अच्छा, काय कारण? वजन माझं जवळपास 7 किलो वजन होतं माझं. 107 किलो वजन होतं. आणि ते एवढं शरीर आवड घेऊन सिंहगड चढताना थोडंसं चढलो असेल, एकदा 4 चढलो असेल तर माझं हृदय असं तोंडातनं बाहेर पडायची वेळ आली होती, इतका मला दम लागला होता. मग त्या मित्रांनी टर उडवली, माझी खूप टिंगल केली की कसलं तू वंशज, काय तुझं काय इतिहास तुमचा आणि काय तू. मग ते खूप माझ्या डोक्याला भिनलं आणि मग मी दुसऱ्या दिवशी सिंहगड 2.5 तास मला लागला सर करायला. आणि त्यानंतर मग मी सलग 42 दिवस मी सिंहगडला जात होतो. मग सिंहगड झाल्यावर मग राजगड, मग तोरणा, मग म्हटलं की पुणे जिल्ह्यातले गड संपूयात. मग हे पुणे जिल्हा म्हणता महाराष्ट्र, मग भारताबाहेरचे भारतातले असे गड भटकंती ही आपण करत राहिलो. आतापर्यंत 1374 गड स्वतः जाऊन अभ्यासून मी आलेलो आहे. बापरे. त्यामध्ये 15 देश आहेत वेगवेगळे भारताबाहेरचे आणि भारतातले, असे मग 1374 गड स्वतः पाहिलेत आपण. अच्छा, तर मला फक्त एक प्रश्न आहे की मित्रांनी हिनवल्यामुळे जे झालं, मित्रांनी ते तुम्हाला तसं चिडवल्यामुळे ते झालं असेल का तुमचं आधीपासूनचं एक कनेक्शन होतं गड किल्ल्यांसोबतचं?
तिथं गेल्यानंतर ते क्लिक झालं असं काही तुम्हाला ते नाही, अगोदर काही कनेक्शन नव्हतं गडकोटांचं. अच्छा. हा, जे काही झालं ते हिनवल्यामुळंच ते डोक्यात भिनलं आणि मग मी गडांकडे ऍक्च्युली वळलो. नाही तर गड चढणे किंवा जाणे हे काय माझ्या डोक्यात विषय नव्हता. अच्छा. पण आताचे आबा आणि तेव्हाच्या आबा मधला काय फरक आहे वाटतो? हा, बरंच आहे. म्हणजे शरीरामध्ये फरक झालाय. त्यानंतर शिवचरित्राकडे अजून मी वेगळ्या अँगलनी पाहू लागलो. म्हणजे जीवनाचा मंत्रच शिवचरित्र म्हणायला हरकत नाही आता. अच्छा. कारण आता गड किल्ल्यावर गेल्यानंतर काय वाटतं तुम्हाला की तुमची पूर्ण पिढी त्यात त्यांनी पूर्ण रक्त सांडलं, पूर्ण पिढी त्या गडाच्या पायथ्याशी त्यांनी हे केली? नाही, एक प्राऊड फील होतं. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर 5 ऑक्टोबर 1733 चिपळूण जवळचं गोविंदगड, गोळकोट त्याला म्हणतात, दुसरं नाव आहे. 5 ऑक्टोबर 1733ला सिद्धीच्या विरुद्ध ती लढाई झाली होती. तर पिलाजीराव गोळेंचा नातू आनंदराव गोळे आणि त्याची 10 भावंड एकाच लढाईमध्ये ठार झाली. सिद्धीच्या विरुद्ध त्यांनी लढाईचं एक लढाई पुकारली आणि ते गोळकोट त्या गोविंदगडाला जाऊन भिडले आणि 11 जणांनी तो प्राणांची आहुती दिली हिंदवी स्वराज्यासाठी. मग अशा गोविंदगडावरती ज्यावेळेस आम्ही दरवर्षी तो स्मरण दिन साजरा करतो तर तिथे गेल्यानंतर असं ऊर भरून येतं आपलं. अशा अंगावरती शहरं येतात की ह्या गडाच्या मातीसाठी, या गडासाठी, या भूमीमध्ये माझ्या पूर्वजांनी रक्त सांडवले. एक वेगळं प्राऊड फील, अंगामध्ये एक वेगळा जोश निर्माण होतो. आता जेव्हा तुम्ही संवर्धनाकडे जातात तेव्हा तुम्हाला कोणती गोष्ट खुणावते की अरे हे संवर्धन झालं पाहिजे योग्य पद्धतीने गड किल्ल्यांचं? आता शास्त्रीय पद्धतीने थोडंसं संवर्धनाची गरज आहे. म्हणजे मी इस्रायलला गेलो, तिकडचं पाहिले, नंतर लंडनमधले मी फोर्ट्स पाहिलेले आहेत. तर आपल्याकडं रायगड घेतलाय आता प्राधिकरणाच्या ताब्यामध्ये, त्याच्यामुळे संवर्धन त्या पद्धतीने केलं जातं. शास्त्रीय पद्धत म्हणजे कशी, पूर्णपणे टेक्नॉलॉजीचा वापर करून आता संवर्धन करणं गरजेचं आहे. म्हणजे सरसकट तटबंदीवरती झाडं वाढली आहेत आणि मग जायचं ती झाडं तोडायची, त्यांनी काय होत नाही. उलट झाडं तोडल्यानंतर मुळ्या उलट अजून जास्त ताकदवान होतात आणि त्यांना फट्टी निर्माण होतात, त्याच्यामुळे दगडी ढासळू लागले. शास्त्रीय पद्धतीनं त्याच्यावरती मुळापासून ती झाडं उपटली गेली पाहिजेत. तिथं चुना, गूळ हे सगळं मिक्स करून पूर्वीच सारखी ज्या पद्धतीनं छत्रपतीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं गड बांधले जात होते तसेच आत्ताच्या शासनाने करणं गरजेचं आहे. ते होत नाही दुर्दैवाने. बरोबर आहे. तर ही जी गडांबद्दलची जी हे आस्था आहे ते आपण 34च्या पुस्तकापर्यंतच दाबून धरली का असं वाटतं? म्हणजे तिथपर्यंतच आपल्याला महाराज शिकवले जातात. त्याच्या पुढे फक्त जे MA मध्ये म्हणा इतिहास सब्जेक्ट घेत असेल स्पेशल, तिथपर्यंत महाराजांना ते ठेवतात फक्त की महाराज इथपर्यंत शालेय शिक्षणामध्ये पाहिजे, जेणेकरून म्हणजे पण आता सुद्धा आपल्याला महाराजांची गरज आहे. माझ्या वैयक्तिक मत असं आहे की इंजिनिअरिंग असू दे, अगदी डॉक्टरेट करणारे असू दे, डॉक्टर, वकील, सर्वांच्या शेवटच्या शिक्षणापर्यंत छत्रपतींचा एक लेसन प्रत्येक वर्षाला पाहिजे. बरोबर. 4थी पर्यंत तुम्ही म्हणला, 7वी पर्यंत शिवाजी महाराज आले, तानाजी मालुसरे, पिलाजी गोळे, कान्होजी जेधे, हे लिमिटेड ठेवले त्याला. त्याच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन शास्त्र, आरमाराची निर्मिती कशी केली. आपल्याकडं समुद्रवर्जन होतं, समुद्रामध्ये जाणं आपल्याला बंधन होतं, मग जात नव्हतं आपण. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमारची निर्मिती केली. 17व्या शतकातली ती गोष्ट आहे. त्यांचं व्यवस्थापन असू दे, त्यांची मुत्सद्गिरी आपल्याला समजून येते. विजन त्यांचं, आग्र्यावरून निसटले कसे, प्रवास सुखरूप राजगडापर्यंत कसा केला, शाहिस्ते खानाची फजिती त्याच्या लाल महालात जाऊन कशी केली, अफजल खान सारखा बलाढ्य शत्रू चालू आल्यानंतर त्याचं पारिपत्य कसं केलं, ही जे त्यातले जे टेक्निक्स आहेत हे समजण्यासाठी शिक्षणामध्ये छत्रपतींच्या प्रत्येक जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचा, एक एक घटनेचा, अगदी कॉलेजच्या शेवटच्या वर्षापर्यंत जे पुस्तक असेल त्याच्यामध्ये धडा पाहिजे. बरोबर. हे माझं परखड मत आहे. कारण ते फक्त एक राजे नव्हते, तर त्यांनी पूर्ण म्हणजे मॅनेजमेंट कौशल्य कसं पाहिजे, विजन कसं पाहिजे ते तुम्ही तुमच्या व्यवसायात सुद्धा वापरू शकता. हो, अगदी खरं. तर तुम्ही आता पॉडकास्ट सुरू होण्याच्या आधी तुम्ही एक गोष्ट सांगितली की गुलामी न करता स्वतंत्र राज्य उभं करणं, त्याचं रिफ्लेक्शन आता आपण नोकरी न करता स्वतःचा धंदा उभा करावा अशा पद्धतीने सांगत होते. तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जर पाहिलं तर शहाजीराजे हे आदिलशाही मध्ये होते. आदिलशाहीमध्ये त्यांचं संपूर्ण आयुष्य गेलं. परंतु त्यांनी जिजाऊंला बंगळुरूवरून पुण्याला पाठवलं आणि स्वतःचं राज्य निर्माण करण्याचं त्यांनी सांगितलं. म्हणजे पायाचा अंगठा छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा केला, पायाचा अंगठा एवढी सुद्धा स्वतःची भूमी नव्हती. बापरे. स्वतःची भूमी नसताना सुद्धा हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. त्याचं रूपांतर नंतरच्या कालखंडामध्ये अहद तंजावर ते तहत पेशावरपर्यंत होतं.
एवढं मोठं साम्राज्य आपलं होतं. अटकपर्यंत आपलं, जलालाबादपर्यंत आपलं साम्राज्य होतं. ह्याची नीव जी टाकली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी टाकली. मग त्यांनीच जर दुसऱ्याची नोकरी केली असती, गुलामी केली असती, तर हे निर्माण झालं असतं का? ती प्रेरणा घेऊन प्रत्येक तरुणांनी, भारतातल्या प्रत्येक तरुणांनी व्यवसाय केला पाहिजे. अगदी मी तर म्हणतोय की हिमाचल मधल्या ज्या नद्यांमध्ये जे गारगोटे वाहतात ना, ते सुद्धा आणून जर तुम्ही हातगडीवरती जरी विकले तरी पण लोक विकत घेतील शोपीस म्हणून. म्हणजे व्यवसाय करायचा तर मनुष्य काही करू शकतो, फक्त त्याच्यामध्ये ती शिवरायांची नीती आणि शिवरायांचे विचार त्यांनी घेऊन व्यवसायाकडे वळलं पाहिजे, असं माझं मत आहे. मला एक प्रश्न आहे की जेव्हा आपल्याला समुद्र संरक्षण करायचं होतं, म्हणजे तटरक्षक ते म्हणले की आपल्याला धोका कुठून आहे, तर समुद्रातून धोका आहे आजही. कारण की सगळे जे आक्रमण होतात, आपल्या परकीय आक्रमण जे होतात ते समुद्रातून होतात. तेव्हा आरमाराची निर्मिती त्यांनी केली, तर तेव्हा त्यांनी कुठनं ते घेतलं असेल, कारण आपल्याकडे तर होत नव्हतं, किंवा पाप मानायचं आपल्याला, समुद्र ओढणारने हे पापचा विषय होता की शुभ नाहीये वगैरे वगैरे. तर तो अभ्यास त्यांनी कसा केला असेल? छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबासोबत अनेक वर्ष झुंज दिली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं की खैबर खिंडीतनं जे शत्रू येत आहेत ते काही मर्यादित स्वरूपामधले आहेत किंवा ते येऊन इथं स्थायिक झालेले आहेत, परंतु समुद्रमार्गे जे शत्रू येतोय तो बलाढ्य आहे, तो टेक्निक घेऊन येतोय. मग त्याच्यामध्ये डच असतील, पोर्तुगीज असतील आणि प्रामुख्याने इंग्रज होते की जे समुद्रमार्गे आले, आणि त्यांच्याकडे टेक्निक्स होत्या, नवीन नवीन बंदुका त्यांच्याकडे होत्या, आपल्याकडे ठासणीच्या होत्या, त्यांच्याकडे वेगळ्या नवीन टेक्नॉलॉजीच्या बंदुका, प्रत्येक ठिकाणी तोफा सुद्धा लांब पल्ल्याच्या होत्या. त्यामुळं महाराजांनी ते ओळखलं होतं की आरमार निर्माण करणं गरजेचं आहे. जोपर्यंत समुद्राच्या वरती आपण आपलं वचक बसवत नाही तोपर्यंत आपलं स्वराज्य सुरक्षित नाहीये. म्हणून त्यांनी आरमारचं निर्माण केलं, आणि आरमार निर्माण करताना फार अडचणी आलेल्या आहेत, कारण की आपल्याकडे कुशल कारागीर नव्हते. आता आपलं कसं होतं, चांभार आहे, त्याचं वडील चांभार, मुलगा चांभार आहे, लोहार वडील असतो, लोहार काम करतो. प्रत्येक क्षेत्रात तोफेचे गोळे बनवणारे वडील बनवतात म्हणून मुलगा बनवते. शिंपी असू दे, प्रत्येक जण वारसा होता, तसं नाव बनवायचा नव्हता, गुरुबा बनवायचा आपल्याकडे वारसा नव्हता. महाराजांनी आपल्या पदरीची जी लोक होती ती पोर्तुगीजांकडे, ब्रिटिशांकडे जहाज बांधणीची कामाला फुकट ठेवली होती. ट्रेनिंगसाठी की तुम्ही त्यांच्याकडनं पगार नाही घ्यायचा, तुम्ही जाऊन शिकून घ्यायचे, पगार मी देईन. हा, मी 200 माणसं पाठवल्यात, 100 माणसं पाठवल्यात, ते शिकून घ्या तुम्ही, टेक्नॉलॉजी आपल्या गरजेचं आहे. आणि ते महाराजांनी ते शिकायला लावलं त्यांना. खेळ कशी टोकायची, लाकूड कुठलं वापरायचे, बोटी लढताना तोफेसाठी जागा किती ठेवायची, बॅलन्स त्याचा कसा राखता येईल, याचं टेक्निकसाठी महाराजांनी माणसं ठेवली, आणि मग त्याच्यातनं आरमारची निर्मिती केली. किती मोठे विचार सुद्धा आपण त्यांचं एक पॉइंट जरी उचलला ना, आपण कुठल्या कुठे जाऊ, या लेवलचा त्यांनी विचार केला. म्हणजे जी टेक्निक आपल्याकडे नाहीये ती शिकून घ्या, मी तुम्हाला शिकण्यासाठी प्रोत्साहन देतो. आता आपण बघतो की प्रत्येक स्कूल, कॉलेज, ऑफिस याच्यामध्ये शिवजयंती साजरी व्हायला पाहिजे. कारण की हे विचार फक्त जयंती साजरी करणं म्हणजे काय, फोटो आणला, हार घातला आणि तिने विचार स्प्रेड व्हायला पाहिजे, असं नाही वाटत का? कारण महत्वाचं आहे ते. हा, आता शाळांमध्ये तर शिवजयंती साजरी केली जाते, म्हणजे ग्रामीण भागात ज्या शाळा आहेत तिथे तर केली जाते. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सुद्धा चालू झाले पाहिजेत. आता मागील 2-3 वर्षामध्ये थोडासा बदल होऊ लागलेला आहे. अगदी मी 2-3 बँकांमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये शिवजयंती साजरी केलेली पाहिली. आता दिवाळीमध्ये त्याच्यामध्ये गडकोट बनवले होते, मल्टीपर्पज कुठली बँक आहे मला नाव देणार नाही, आता त्याच्यामध्ये गडकोट त्यांनी प्रदर्शन भरवलं होतं. म्हणजे कुठंतरी कॉर्पोरेट क्षेत्राला सुद्धा कळू लागले की शिवरायांची नीती वापरूनच पुढे जायचे, किंवा शिवजयंती साजरी करूनच आपण पुढे जाऊ शकतो. आणि शिवाजी महाराज आता कसं आहे माहिती आहे का, डोक्यात आले पाहिजेत. आता पुस्तकात तर आलेले आहेत, पण तो डोक्यात आले पाहिजे. बेसिकली त्यांचे जे गुण होते छत्रपती शिवाजी महाराजांचे, मुत्सद्दीपणा असू दे, त्यांचं व्यवस्थापन असू दे, हे आता आत्मसात करणं गरजेचं आहे. मग कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये मॅनेजमेंटमध्ये जे आपण म्हणतो HR मॅनेजर आहे, अशी व्यक्ती शिवचरित्र वाचूनच ती चांगलं उत्कृष्टपणे अजून मॅनेजर ती चांगल्या त्याच्या जे हाताखालचे वर्कर त्यांना ट्रेनिंग देऊ शकते, सांगू शकतं. त्याच्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सुद्धा शिवचरित्राचं पठण झालं पाहिजे. त्या ठिकाणी काही ना काहीतरी त्याचे बुक्स इंग्रजीमध्ये आहेत उपलब्ध, ते त्या ठिकाणी निर्माण दिले पाहिजेत कामगारांना. तर छत्रपतींना जी दूरदृष्टी मिळाली ती राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारातून मिळाली असेल. कारण आमच्याही वाचनातून असं आलं की त्यावेळी त्यांनी महिलांसाठी पहिली सहकारी संस्था ओपन केली होती वाटतं, बँक काहीतरी,
की महिलांना कर्ज घेता यावं किंवा त्यांचं काहीतरी लघु उद्योग वगैरे सुरू करता यावे, असं असं त्यांचं काही विजन होतं, असं आमचं वाचण्यातून आलंय. मला माहिती नाही की ते कितपत खरं आहे, पण मी एका व्याख्यानातून ऐकलं होतं. तर अशा पद्धतीचे दूरदृष्टी त्यांच्याकडनं म्हणजे राजमातांकडनं आले असं कसं. हो, छत्रपती शिवाजी महाराजांची जडणघडण जे पूर्णपणे जे शिवराय घडले ते मात्र राष्ट्रमाता आई जिजाऊ यांच्याच पासून घडलेत. त्यांनी त्यांना लहानपणी रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या. आणि राहिला मुद्दा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात नका लावा असे महाराजांचे पत्र आपल्याला उपलब्ध आहेत. बरोबर. त्यानंतर झाडांचं संरक्षण कसं करायचं, आंब्याची झाडं तोडू नका, सागाची झाडं तोडू नका, ह्याच्याबद्दल पत्र आहेत जे शिवाजी महाराजांच्या कालखंडातले आपल्याला वाचायला मिळतात. अच्छा. आजही ते आपले पत्र पाहायला मिळतात आणि त्याच्याबद्दल कळते की पर्यावरण बाबतीत किंवा त्याच्यावर जागरूक छत्रपती शिवाजी महाराज किती होते. शेतकऱ्यांना आऊत काढीसाठी म्हणजे जी अवजारं लागतात त्यासाठी सुद्धा स्वराज्यातनं दौलतीमधनं अनेक पत्र आपले उपलब्ध आहेत की पैसे दिलेले आहेत. शेतीसाठी मशागत करण्यासाठी पैसे शेतकऱ्यांनी दिलेले आहेत. बरोबर. हे आजही पत्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं ते धोरण छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शेतकऱ्यांबद्दलचं खूप चांगलं होतं. त्या धोरणाची आज 2024ला गरज आहे. बरोबर. आता गड किल्ले आपण बघतो आणि गड किल्ले बघताना एक पिकनिक स्पॉट सारखा बघतो की फिरायला जायचंय, ट्रेकिंगला जायचं बाबा. तर ते गड किल्ले बघताना किंवा ट्रेकिंग करताना खास करून गड किल्ल्यांवर काही इथिक्सची गरज आहे का, की तुम्ही फक्त टाइमपासला न येता, इथं बरेच लोकांनी रक्त सांडलंय, बरेच लोकांचे म्हणजे परिवार उद्ध्वस्त झालेले आहेत, बरेच लोकांचं स्वप्न होतं स्वराज्य उभं राहावं आणि तुम्ही तोडके कपडे घालून येतात, तिकडे तुम्ही धिंगाणा घालतात, तिकडे तुम्ही दारू पार्टी करतात, सिगरेट ओढतात. तर असं काहीतरी इथिक्स पाहिजे का, तुम्ही जिथे चालले त्या बाबतीत तुम्हाला एक समिती पाहिजे का, की गड किल्ले कसे फिरावेत, कसा त्यांचा अभ्यास केला गेला पाहिजे, असं काहीतरी व्हावं. आता गडकोट फिरायला जे जातात ना, काही हौशे गौशे नवशे, आपण समाजामध्ये हे वेगवेगळे वर्ग आहेत. आता काही हौस म्हणून जातात गडकोटांवरती फिरायला, काही नवस काही म्हणजे असतं देवाचं काय तिथे म्हणून जातात, गौशे काय सापडते का काय त्या परिसरामध्ये असं ते जातात ना. तर ह्या वर्गाला, ह्या तिन्ही वर्गाला एक कुठेतरी एक बेस तयार केला पाहिजे की जाताना मुलींचं एक वेशभूषा चांगली असावी, निदान त्या गडाचं पावित्र्य राखले गेले पाहिजे. गडावरती व्यसनं तर करावीच नाही, कोणीच नाही करावं. परंतु काही ठिकाणी पावसाळ्यामध्ये राजमाची असू दे, लोहगड, त्या ठिकाणी काही परराज्यातले तरुण मात्र काहीतरी चुका करतात आणि त्यांना यथेचे समाचार सुद्धा आता स्थानिक पातळीवर घेतला जातोय. फक्त समित्या त्याच्या वाढवल्या पाहिजे. चेकिंग जसं 15 ऑगस्ट 26 जानेवारीला सिंहगडला आम्ही चेकिंग करतो, 31 डिसेंबरला पूर्णपणे बॅग चेक करतो. राजगडला समिती आहे, ती बॅग चेक करूनच वरती पाठवली जाते. अशा स्वरूपात थोडेसे अजून त्याच्यामध्ये समित्यांचं पुनर्गठन करून वेगवेगळ्या पद्धती त्याच्यामध्ये ठेवल्या पाहिजेत. आणि तरुणांना माझं आव्हान आहे की व्यसन करूच नका मुळामध्ये, आणि गडावरती ते पावित्र्य राखा. गडावरती तुम्ही कुठलेही व्यसन कधीच करू नका. दादा, तुमचा इतका मोठा वारसा आहे, तर तुमच्याकडे आठवणी म्हणून त्या काळची काही पत्र किंवा हत्यारं वगैरे असतील ना? हा, पत्र होती, परंतु ती जमा झाली, इतिहास संशोधन मंडळामध्ये जमा झाली. हत्यारं आपल्याकडं आहेत, म्हणजे तलवारी आहेत आपल्याकडं, जे आपल्या पिढीसात जे आलेले आहेत. अशा 4 तलवारी आपल्याकडे पाहायला मिळतील. आता एक कॅमेरा आहे, लाकडी विरगळ सुद्धा आहे की जी फार दुर्मिळ आहे. याबद्दल थोडं सांगा. लाकडी वॉरियर स्टोन जे आपण म्हणतो, लढाईमध्ये जर तो मावळा, तो जर महापुरुष तो कामी आला तर त्याचं ज्यावेळेस गावामध्ये अंत्यविधी केला जायचा 10व्या 13व्या नंतर, एक दगड असतो, तो दगडावरती ते कोरलं जायचं. कारागीर असायचे त्या काळामध्ये, त्याच्यामध्ये 3 किंवा 4 पार्टमध्ये ते कोरलं जायचं. तो कसा लढला ते शिल्प सर्व तळात असायचं. हत्तीवरनं लढला, घोड्यावरनं लढला, किंवा महिला लढलेल्या असतील, किंवा गायीचं संरक्षण करताना लढलाय, किंवा हत्तीचं संरक्षण करताना लढलाय, मग त्याचा मृत्यू झालाय, ते त्यामध्ये असतं. चित्र कोरलेलं असतं ते दगडामध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या त्याच्याच वरच्या पार्टमध्ये मेनका, रंभा, उर्वशी, ज्या आपण इंद्राच्या दरबारातल्या नृत्यांगना म्हणतो, त्या महापुरुषाला घ्यायला आलेले आहेत की तो यांनी एवढं चांगलं कार्य केलंय स्वराज्यासाठी, ते त्याला घेऊन जाताना दाखवतात. त्याच्यात तिसऱ्या पार्टमध्ये असतं की त्याला मोक्षप्राप्ती झालेली आहे. बरोबर. म्हणजे तो एक महादेवाच्या पिंडी पुढे असा हात जोडताना तो मोक्षप्राप्ती त्याला झालेली आहे, असं ती वॉरियर स्टोन आपण त्याला म्हणू शकतो. आणि त्याच्यापासून प्रेरणा घ्यावी इतर तरुणांनी, इतर मावळ्यांनी, की बाबा बघा, तुम्हाला म्हणजे देशासाठी कामी आलं, स्वराज्यासाठी, तर तुमचं असं कौतुक केलं जातं. आणि काही वेळेवरती सूर्यचंद्र पण कोरतात. म्हणजे सूर्यचंद्र जोपर्यंत आकाशात आहे तोपर्यंत तुझी कीर्ती ह्या त्रिलोकांमध्ये राहील. ते सूर्यचंद्र त्याच्यावरती कोरलेले असतात.
असं आहे. मग त्याच्यातून ते मावळे प्रेरित व्हायचे, हो. त्यांच्या अंगामध्ये जोश यायचा आणि ते सुद्धा स्वराज्यामध्ये सामील व्हायचे. चांगलं आहे. वा, वा. असं आहे ते. हे पहिल्यांदा ऐकलं. म्हणजे हे राजाकडनं किंवा त्या सिस्टमकडनं ते केले system जायचं. त्या बाबतीत तसं काही लिखाण उपलब्ध नाहीये की ते कोण करायचं, परंतु हे राजदरबाराकडनंच निश्चितपणे केलं जात असणार. त्यातूनच हो. तरुणांना प्रोत्साहन वगैरे मिळत प्रोत्साहन असेल. त्यांना, अगदी खरं. एक प्रश्न खूप प्रामुख्याने सरांना माझ्या तरी डोक्यात येतो की तेव्हाचं डाएट किंवा तेव्हाचं खाद्य संस्कृती कशी असणार आहे, खास करून मावळ्यांची. ते व्हेज खायचे, नॉन व्हेज खायचे का मग बाकीच्या, म्हणजे कसं? त्या काळामध्ये खाण्याच्या रिलेटेड काही जास्त पत्र उपलब्ध नाहीत, परंतु गूळ खोबरं हे सर्रासपणे आपल्याला पेशवे कालखंडामध्ये वाचायला मिळते. त्याच्यातलं की जो घोडेस्वार असायचा त्याला पॉकेटमध्ये एकतर हरभरा घोड्यासाठी ठेवलेला असायचा, म्हणजे घोड्याला चालूमध्ये तो हरभरा चालायचा, आणि स्वतःसाठी गूळ खोबरं मात्र ठेवलेलं त्याच्या पिशव्यांमध्ये आपल्याला बऱ्याच पत्रामध्ये त्याचा उल्लेख सापडतोय. आणि मांसाहार करत असावा का नसावा हा थोडासा विषय वेगळा आहे, परंतु काही पत्र आहेत की ज्याच्यामध्ये मांसाहार केलेले उल्लेख आहेत. म्हणजे पोर्तुगीजांना आपल्याबरोबर जे काही आपल्या सरदारांची बोलणी झाली होती त्यात ते म्हणतात की तुमच्याकडचं जे साहित्य द्या आम्हाला द्या, आमच्याकडच्या कोंबड्या तुम्हाला घ्या, याचा हा एक्सचेंजमध्ये. त्याच्यामुळे निश्चितपणे मांसाहार हे करत असावेच असं. परंतु मुळात कागद हा कमी असायचा, आपण विकत कागद घ्यायचो, लिहिणारी माणसं पण कमी असायची, त्याच्यामुळे ते नॉर्मल गोष्टीला जास्त महत्व शिवकाळामध्ये लिहिलेलं दिले नाहीये. की बाबा हे कोंबड्या आणि हे काय लिहायचं. आता शनिवारवाड्याचं जे झाली सत्यनारायण पूजा वगैरे, त्याच्यामध्ये 57 प्रकारच्या भाज्या होत्या, त्याच्यातले आपल्याला बहुतांश पत्रामध्ये ते उल्लेख सापडतात. ते नंतरच्या काळ शाहू कालखंडामधले आहेत त्या गोष्टी. तरी ते फूड हॅबिट बद्दल तुम्ही मागे काय बोलले होते की ते दूध दही खायचं आणि ते छत्रपतींच्या बाबतीमधलं उदाहरण आहे ते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजाला म्हणतात की आपण दही भात खाऊन सुखी राहू. म्हणजे दही भात छत्रपती शिवाजी महाराज हे खात होते हे त्याच्यावरून आपल्याला समजतंय. हेल्दी राहण्यासाठी दही भात. आणि आज आपल्या मराठी जनामध्ये दही भाताला खूप महत्व आहे. अगदी एक्झाम जरी द्यायला चालला एखादा तरुण किंवा पेपरला, तरी पण आपण दही साखर त्याच्या हातावरती देतो. त्याच्यामुळे दही आणि ह्याला खूप महत्व आपल्या शास्त्रामध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. आता तुम्ही 1300हून अधिक किल्ल्यांना तुम्ही सर केले, तुम्हाला कठीण वाटणारा किल्ला कोणता होता? म्हणजे चढाई बाबतीत का अंतराने जास्त चालण्यासाठी? चढाई बाबतीत, कारण किल्ला म्हटलं की तो दुर्ग आहे ना. हा, म्हणजे तसा लिंगाणा गड आहे की जो चढाई बाबतीत टफ आहे. लिंगाणा नंतर मनसंतोष गड आहे, नाशिकचा गडगडा फोर्ट आहे, भैरवगड आपला मोर्शीचा भैरवगड आहे की जे चढाईसाठी कठीण आहेत. आणि अंतरासाठी जर म्हटले जास्त वेळ चढण्यासाठी खूप लागतोय तर माहुली, आपल्या शहापूर जवळचा माहुली आहे, त्यानंतर रायगड जिल्ह्यातला माणिकगड आहे, आपला सालेर आहे की जे खूप वेळ लागतो त्यांना चढायसाठी. आपण आता गड किल्ल्यांवर जातो तर आपण म्हणजे बघतो की पावसाळ्यात तुफान पाऊस असतो, कारण सगळ्यात जास्त जे गड किल्ले आहेत ते सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये दिसतात, समोरच आपल्याला दिसत नाही. आणि पाऊस इतका असतो की तुम्ही कितीही ब्रँडेड रेनकोट वगैरे घाला, तुम्हाला तो फटका बसतोच. तर मग हे आपले मावळे असतील त्या काळात काय प्रिकॉशन घेत असतील किंवा कसं? ते प्रामुख्याने सर आपण राजगड बाबत बोलूयात. समजा त्याच्यामध्ये दिवड्या असतात, प्रत्येक जी बुरुजाची माची वगैरे असते बुरुज, तिथे दिवडे असतात की जेणेकरून ते दिवडे म्हणजे दगडामध्ये बांधकाम केलेली ती जागा, पहाऱ्याची जागा. हा, कॅबिन टाईप पहाऱ्याची जागा. दरवाजा उघडल्या तर दिवड्यांमध्ये मावळे निश्चितपणे बसून टेहळणी करायचे, पहारा द्यायचे. आणि जे खाली असतील, गडाच्या खाली असतील तर खोप्या असायच्या, खोप्या जुनी, म्हणजे झाडांचीच पानं घेऊन गवताचा वापर करून खोप्या तयार करायचे, त्याच्यामध्ये ते वास्तव्याला असायचे. अगदी पाल म्हणू शकतो आपण त्याला, जे आज आपण पाहतो पालाची झोपडी वगैरे गडचिरोली सारख्या साईडला वगैरे. तर अगदी आमच्या गावामध्ये सुद्धा आजोबा पंजोबांनी सुद्धा शेतामध्ये पाली उभ्या केल्या होत्या की ज्याच्यात पावसाचा एक थेंब सुद्धा खाली येत नाही. पूर्णपणे ती सागाची पालं, त्यानंतर अजून दुसरी जी नैसर्गिक जी झाडं असतात नॅचरल, त्याचे पाल्या आणि गवताचा वापर करून त्या खोपी तयार केल्या जायच्या आणि त्या खोपट्यांमध्ये राहायची. निश्चितपणे असा सुद्धा वापर हा आपल्याला शिवकाळामध्ये पाहायला मिळतोय. तेव्हाच जर आपण गणित पाहिलं किंवा तेव्हाच आपण बघतो की प्रत्येक लोकांना आता आरमार असेल तर आपल्याकडे ते तेवढी सुविधा नव्हती त्या काळात सुद्धा. म्हणजे तलवार असेल तर ढाल नव्हते असं तुम्ही म्हणायचे. आपण लुटून वगैरे आपल्याकडे ते साहित्य वगैरे यायची.
तर एक बेसिक गोष्ट असते की पायात असणारी चप्पल किंवा बूट तेही नसणार आहे आपल्याकडे. मग या सगळ्या गोष्टींवर आपण मार्ग कसा काढला? शिवकाळामध्ये बऱ्याच ठिकाणचे पत्रांचा आज जर आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये पादत्राणे वगैरे ही चा उल्लेख सापडत नाही आपल्याला. अच्छा. हा, परंतु निश्चितपणे जे गुरु गाई म्हशीचा मृत्यू व्हायचा मग त्यांचे जे चामड्या काढायचे त्याच्यावर पादत्राणे ही बनवलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ती आत्ता होती. परंतु वसईचे एक माझे मित्र डॉक्टर श्रीदत्त नंदकुमार राऊत म्हणून की ज्यांनी नरवीरची माझी आपणवरती PhD केलेली आहे, तर त्यांच्या व्याख्यानामध्ये मी ते ऐकलं होतं की विशिष्ट पद्धतीनं ते पायाचे कातडी जाळायचे. तळपाय. हा, तळपाय पूर्णपणे बोटांपासून टाचेपर्यंत पूर्ण जाळायचे आणि ते बधीर करायचे. अच्छा. कायमस्वरूपी ते. आणि त्यामुळे त्या जंगलात चालू काटा कुटा बारीक दगड टोकदार काही टोचत नसायचे. जसं थोडक्यात उदाहरण द्यायचं, मेणबत्तीने जर आपण पूर्ण पाय भाजला तर ते स्किन जळून ती रफ तयार होती. अच्छा. आणि त्या पद्धतीची मावळे आपले करत होते असं मी व्याख्यानामध्ये नंदकुमार श्रीदत्त राऊत यांच्याकडनं ऐकलं होतं. निश्चितपणे ते केलं असावं, कारण की आदिवासी जे पाडे आहेत पालघर जिल्ह्यामध्ये तिथं अगदी काही काही वयस्कर माणसं पण सांगतात की यांच्या पायाला काय नाही, पादत्राने त्यांनी चपला कधीच वापरल्या नाही. मग काय केले, मग त्यांनी पूर्णपणे पाया असं जाळून तो फ्लॅट करून टाकलाय. त्याला संवेदनाच नसतात त्याला. अच्छा. किंवा ती स्किन जास्त जाड होत जाते त्यामुळे ते त्यांना काय टोचत नाही. मग अशा गोष्टी ह्या निश्चितपणे वापर केला असावा, परंतु ते मी स्वतः काय रीड नाही केलं. फक्त ते व्याख्यानामध्ये त्यांच्या मी ऐकले. त्या काळात जेव्हा लढाई वगैरे व्हायची तर जी लोक जखमी व्हायची तर त्यांच्यावर ट्रीटमेंट कोणत्या पद्धतीने केले जात असते? हा, आता प्रामुख्याने ज्यावेळेस लढाई मैदानामध्ये झालेली आहे, समोर समोर तुंबळ लढाई झालेली आहे, त्याच्यामध्ये मावळे आपली जखमी झालेली आहे. निश्चित लढाई म्हणल्यानंतर जखमा ह्या अंगावरती येणार आणि ते शेवटी दागिना येतो. लढाईमध्ये जखमी होणं म्हणजे ते एक आभूषण आहे मराठ्याचं, ते एक दागिनाच येतो, तो दागिना मिळालाच पाहिजे. त्यामुळं ज्यावेळी त्यांना उपचारासाठी आणलं जायचं गडांच्या पायथ्याला गाड्यांवरती, तर तुपाच्या विहिरी असायच्या. तुपाच्या विहिरी, गावरान तुपाच्या, गाईच्या पासून जे तुपाची दुधापासून जे तूप बनवतात त्या विहिरी असायच्या. ते तूप कुजवलं जायचं आणि मग ते जो वैद्य असेल, तो राजवैद्य, ती जो वैद्याची फॅमिली असेल, त्या जखमी मावळ्याला त्या जे झाले त्याला तुपाचं ते मलम लावायचे, तुपाच्या विहिरीत हातबीत ठेवायला लावायचे. पायाला जखम झालं तर पाय त्याच्यात घालून बसायचं. फार वेदनादायी काम होतं ते. म्हणजे ते कुजलेलं तूप आणि ते जखमी लावणं हे ते कल्पना न केलेली बरं. म्हणजे आणि तशी सूचना दिलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची, तशी पत्र मिळतात आपल्याला की तुपाच्या विहिरींचं जतन करा, आता लढाई चालू होईल. त्यामुळं ते कळतंय त्यांना की त्यांची दूरदृष्टी आणि उपचाराची पद्धत हे ह्याच्यातनं आपल्याला कळते की तुपाचा वापर हा जास्तपणे केला जात होता. पण ते जालिम उपाय होता जो आजच्या यांना सहन होणार नाही. नाही, आज कल्पनाच नाही करू होत. आता प्रत्येक दुर्ग आणि त्याचं काहीतरी महत्व असतं, तर असे काहीतरी महत्वाचे दुर्ग आहेत का की हे त्याच गोष्टीसाठी बनवले गेले असतील? त्यात प्रकार सुद्धा असतात, जसं जलदुर्ग असतात किंवा मग काही पहारा करण्यासाठी असतात. हा, आता गडकोटांचे तसे 8 प्रकार आपण म्हणू शकतो. 8. हा, आता तसे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. एक जलदुर्ग म्हणजे जो आतमध्ये आहे बांधले, जंजिरा म्हणू शकतो, जंजिरा. आणि एक किनारी दुर्ग जे समुद्र किनारी आहेत, समुद्राला किनारी दुर्ग आहेत ते. आणि गिरिदुर्ग डोंगरावरती आहेत, जे डोंगरावरती गड आहेत. आणि काही भुईकोट, जसं भूम परांडा आपण जे लातूरचं औसाचे पाहतो ते भुईकोट जमिनीवरती आहेत ते. असे प्रामुख्याने 4 आपण म्हणू शकतो. टेहाळणीसाठी पण आहेत, जसं लिंगाणा कारागृह होतं टेहाळणीसाठी होते, कावळ्यागड टेहाळणीसाठी होता. म्हणजे तिथून फक्त सिग्नल देण्यासाठी त्या गाड्यांची निर्मिती केलेली आहे. दुरून कोणी येतात. जसं आशिरी गड आहे आपण म्हणतो पालघर जिल्ह्यातला, त्याच्या समोरचा गड आहे तो टेहाळणीसाठीच आहे, आडसूळ. तिथनं फक्त पहारा करायचा, एक छोटंसं पाण्याचं टाकं त्या जो टेहाळणीसाठी मावळा त्याला, आणि त्यांनी सिग्नल द्यायचा, मशाली पेटवायची किंवा गवताची सिग्नल द्यायचा की 10 जण येत आहेत, गाडी येत आहेत, किंवा जे काही सिग्नल जे काही असतील कामं ती त्यांनी करायची. टेहाळणीसाठी पण गाड्यांची निर्मिती आपल्याला पाहायला मिळतात अशा. आणि तुम्ही आता इतर देशातून पण बऱ्याच गड किल्ल्यांना तुम्ही सर केले, तर तुम्हाला त्यातला ना आपला काय फरक जाणवतो? तिकडचे गड किल्ले आणि आपले गड किल्ले? हा, आता मी जवळपास 15 देशांमध्ये गेलोय, तर प्रत्येक देशातलं पण गणित वेगळं आहे. हा, प्रत्येक देशातलं. अगदी आता मागच्या महिन्यात मी अफगाणिस्तानला जाऊन आलो, तर तिथं अलेक्झांडरनी बांधलेला गड आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी 2000-2500 वर्षापूर्वीचा. इस्रायलमध्ये गेलोय तर तिथं ते त्यांचं 5व्या-6व्या शतकातले गड आहे की ज्याचं संवर्धन त्यांनी केले. लंडन तर काही जगावर राज्य करले लंडनवाल्यांनी, त्यांच्या कॅसलचं एकदम
सुंदर आहेत तेच बांगलादेशामध्ये पडझड झालेले आपल्यासारखे. ज्या त्या देशामध्ये वेगवेगळे, फक्त मला आवडले असेल तर तुर्कस्तान आणि लंडन मधले खूप चांगलं व्हिएतनाममध्ये जतन केलेले. हा, पण बाकीच्या देशांची अवस्था तशीच आहे. श्रीलंकेमध्ये पण आपल्यासारखीच अवस्था आपल्याला पाहायला मिळते तिथं. भूतानमधले पण बरेचसे पडझड झालेले. आणि राजस्थानमध्ये आपले राजस्थान मधले खूप चांगले. भारतामधले जर विचार केला तर राजस्थानचे गड खूप चांगले झाले. कारण की परकीय जी आक्रमणं झाली खैबर खिंडीतनं, जो काही शत्रू आला तो राजस्थान मधून सरळ खाली दक्षिणेत जाताना महाराष्ट्राने तो छातीवरती घेतला. महाराष्ट्रामध्ये त्यांनी 2 हात केले. 2 हात करताना निश्चितपणे हातावर झालं. तसं गडकोटांचं झालं. त्या गडांनी लढाई केली त्याच्यामुळे ते गड जास्त पडले गेले. त्यामुळे राजस्थानमध्ये ते घडलं कमी. त्यामुळे ते गडकोट चांगलेच. आणि शासनाची धोरणं पण याला कारणीभूत असतात. तिकडं वेडिंगसाठी, लग्नासाठी गडांचा वापर केला जातो, आपल्याकडे ते तसं नाही. त्यामुळे जतन थोडंसं फरक पडतो. एक प्रश्न खूप प्रामुख्याने आमच्या डोक्यात येतो की आपण जेव्हा, आता मी पण जेव्हा कोणत्याही गड किल्ल्यांवर जायचं आपण प्लॅन करतो तेव्हा ह्याच टेकडीवर हाच किल्ला कसा बनवला असेल, कारण खालून तर काही दिसत नाही. तर एक स्पॉट लुकिंग की हाच एक स्पॉट योग्य स्पॉट आहे बाबा या किल्ल्यासाठी, हे कसं तेव्हा लोक विचार करत असतील. हा थोडंसं टेक्निकल आहे. कारण की गड जे आपल्याकडे पाहायला मिळतात, अगदी देवगिरी, आपला छत्रपती संभाजीनगरचा देवगिरी फोर्ट आहे, तुम्ही पाहिला असेल, तो 12व्या शतकात निर्माण केले. कातळात कोरून त्याचं निर्माण केले. रायरी जो डोंगर होता त्याच्यावरती रायगडाचं निर्माण केलं महाराजांनी. सिंधुदुर्ग समुद्रावर वचक बसवण्यासाठी निर्माण केलं महाराजांनी. हे जे गडांच्या निर्मिती महाराजांनी, माझ्या अभ्यासातून, म्हणजे कदाचित हा आकडा मागे पुढे असेल, 25 ते 35 गड फक्त महाराजांनी बांधलेले आहेत. 25 ते 35 गड फक्त बांधलेले असतील महाराजांनी. जिंकलेले वेगळे, जिंकलेले त्यांच्याकडे 450च्या आसपास गड होते जिंकलेत, म्हणजे ते अगोदरपासून होते. सिंहगड अगदी नागाकुळीच्या आधीपासून होतं, म्हणजे 2ऱ्या-3ऱ्या शतकापासून गडांची निर्मिती. त्यामुळं त्या कालखंडातली त्यांची जी पाहण्याची पद्धत होती, जे काही असतील, आता जंजिरा, आपण मेहरूप जो मुरुडचा आहे त्याला जंजिरा म्हणतात. आता मेहरूपचा गड आहे तो 13व्या शतकात बांधलेला आहे. तो ते जी गरज होती त्या पद्धतीने गडांचं निर्माण झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिथं पाणी आहे तिथंच गडाचं निर्माण झालेलं आहे. पाणी नसेल तर तिथं गडच नाहीये. त्यामुळे गड हे जे आपण पाहतोय आता सह्याद्रीच्या रांगेतले, हे खूप सारे गड हे अगोदरपासूनच आहेत. अगदी 9व्या, 10व्या, 12व्या, 13व्या शतकात त्याचं निर्माण झालेलं आहे. सगळ्यात शेवटचा गड मराठ्यांनी बांधलाय तो आपल्या पुरंदरच्या जवळचा मल्हारगड. हा, जो सगळ्यात शेवटचा गड बांधला. त्यानंतर मराठ्यांकडनं गडांचे निर्माण कुठलंच झालं नाही. माहितीच. आणि त्यानंतर मग बेस हा पुणे हेच स्वराज्याची राजधानी झाली आणि इथनंच पूर्णपणे कारभार व्हावा लागला. आणि महाराजांनी बांधलेला पहिला गड कोणता आठवलं? तसं नाही सांगता येणार महाराजांनी, परंतु जिंकलेलं जे म्हणत होते आता काल परवा, म्हणजे अगदी 2 महिन्यापर्यंत आपण काय म्हणत होतो की जिंकलेला महाराजांचा गड पहिला तोरणा आहे. हा, परंतु त्याला कागदपत्राद्वारे इतिहासातून कागद जे सांगतात त्याला फार महत्व आहे. म्हणजे तुम्ही आम्ही सांगून त्याला महत्व नाही. परंतु त्याच्यावरती जे आता महाराष्ट्रातले एक चांगले व्यक्ती प्रवीण मामा भोसले मामा आमचे स्नेही, त्यांनी कागदपत्रातून सिद्ध केले की महाराजांनी पहिला गड जिंकला राजगड गड आहे. म्हणजे हा राजगड आहे, राजगड पहिला जिंकलेला आहे. आणि महाराजांनी निर्माण केलेला गड जर उदाहरण सगळ्यात मोठं असेल तर आपलं रायगड, की जे जगावर राज्य करेन असा रायगडचं निर्माण महाराजांनी केलं. आणि पहिला कुठला बांधला ते थोडस कागदपत्रातून नाही सिद्ध होणार. हा, इतिहासामधली सगळ्यात मोठी घटना आग्र्यावरून सुटका, जी आतापर्यंत कोणी केली नाही, तर ती तुम्ही स्वतः अनुभवली, तर तो अनुभव कसा होता तुमचा? हा, आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले जर गोष्टींचा अभ्यास करायचा म्हटला तर खूप मोठा जीवनपट आहे. परंतु 4 गोष्टी त्यात महत्वाच्या आहेत. 4 माझ्या अभ्यासातून, प्रत्येकाच्या नजरेतून वेगळा असतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असं अफजल खानचं प्रकरण. महाराज तर तिथं प्रतापगडला गेले आणि तो रणसंग्राम केला, परंतु ते झालं स्वराज्यामध्ये झालं. त्यानंतर शाहिस्ते खानचं प्रकरण लाल महालामध्ये झालं. पन्हाळ्याचं विशाळगडाचं जे प्रकरण आहे ते पण तिथनं निसटले सिद्धीजवळच्या ह्याच्यातनं आणि विशाळगडला गेले. ह्या गोष्टी झाल्या कुठे? ह्या स्वराज्यामध्ये झाल्या, ह्या महाराष्ट्रात गोष्टी झाल्या. आग्र्याचं प्रकरण जे तुम्ही पाहिलं 1000 किलोमीटर लांब झालेले आहे ते. महाराज गेले, दागा फटक्याने त्यांना तिथं कैद केलं. आणि फक्त लांब नाही झाला, ते त्यांच्या बालेकिल्ल्यात झालं, त्याच्या होमग्राऊंड मध्ये झालं. कुणाच्या? औरंगजेबाच्या. त्या औरंगजेबाच्या होमग्राऊंड मध्ये झालेलं प्रकरण आहे ते. आणि ते लांब आहे की जिथं सह्याद्रीचा वाघ कोंडला गेला होता ना. त्यामुळे जीवनात छत्रपतींचे जे सगळ्यात मोठं संकट झालं माझ्या अभ्यासातून, प्रत्येकाचा अभ्यास वेगळा आहे, तर ते म्हणजे आग्र्याचं प्रकरण.
मग ह्या प्रकरणाचा अभ्यास मी जायच्या ह्या मोहिमेच्या खूप केला. बिकानेरला गेलो, जयपूरला गेलो, पुण्यातली कागदपत्र वाचून काढली की महाराज जाताना एक रूट होता, येताना रूट कुणालाच माहिती नव्हता. महाराज आले कसे, अजून पण अजून पण हो आलेच कसे हे माहित नाही. नरवीर घाटी पार केली हे एक औरंगजेबाचा एक शिपे सालार सांगतोय की बाबा महाराजांचा परवाना दाखवून एक जण माणूस गेलेला आहे, परंतु महाराज आले कुठल्या रूटने हे आज तागायत माहिती नाही. हेच खरं यश आहे. कारण समजा जर महाराज म्हटले असते की मी मोशी मार्गे भोसरी मार्गे गेलोय, औरंगजेबाने मोशी भोसरी गाव कत्तल करून टाकले असते ना. पूर्ण सपोर्ट केला असतं. सपोर्ट काय केला तुम्ही हे सांगितलंच नाही महाराजांनी आले कसे. मग त्यामुळे यायचा रूट सुद्धा माझा फिक्स नव्हता. गरुड झेप मोहीम जी मी आग्रा ते राजगड दरवर्षी करतोय, 2017 साली पहिल्यांदा केली होती. मला 35 दिवस लागले तो प्रवास पूर्ण करायला. तुम्ही पायी जातात का? पायी आलो होतो आग्र्यावरनं राजगडापर्यंत. 35 दिवस लागले आणि 1253 किलोमीटरचं अंतर आहे ते. मेन रोडने आलो होतो, मुख्य रस्त्याने तो प्रवास केला, हायवेने. आणि तुम्हाला जर असं स्पॉट झालं की इथं काहीतरी महाराज थांबले होते किंवा सांगतात लोक की इथं आश्रयाला होते, जसं आय थिंक ते मथुराला थांबले होते ना कुठेतरी. नाही, मथुरेला शंभूराजांना त्यांनी ड्रॉप केलं, परंतु त्याच्यामध्ये भूगोल, इतिहास आणि ह्याच्यामध्ये आपण केलेला अभ्यास ह्याची जर व्यवस्थित जर मांडणी जर करायचं म्हटलं ना, तर शिवाजी महाराजांकडे एक्झिट त्यांनी केले 17 ऑगस्ट 1666 मंगळवार होता तो. जी धामधूम होती त्या धामधुमीमध्ये तुम्ही जर भूगोल जर पाहिला तर मथुरा ही वरती आहे, आग्र्याच्या वरती, आग्रामध्ये आणि राजगड खाली आहे. तर महाराज घेतल्यानंतर शंभूराजांना सोडण्यासाठी परत तिथं वरती जाऊन ते रिस्क घेतील का, आणि परत त्याच परगण्यातनं आग्रा क्रॉस करून परत खाली नाही न्यायचे. माझा अभ्यास व्यक्ती काय सांगतो की महाराजांनी काही निवडक मावळ्यां थ्रू शंभूराजांना वरती पाठवलं. स्वतः महाराज अत्यंत वाऱ्याच्या वेगानं घोडी बदलत, आता त्यांनी ते नदी पार कशी केली हे थोडंसं ते दोनच लोकांना माहिती, एक परमेश्वर आणि शिवाजी महाराज. त्यामुळे ते एकदम स्पीडमध्ये अगदी रात्रीचा दिवस करून ते अगदी 20-25 दिवसातच महाराज हे राजगडावरती आलेले असेल. येणे आल्याबद्दलचे सुद्धा तारखा वेगवेगळ्या आहेत लिखाणामध्ये. शिवभारतमध्ये वेगळी तारीख आहे, जेदी शेकावलीमध्ये वेगळी तारीख आहे, सभासद बखर नंतर लिहिलेली आहे त्याच्यात सुद्धा तारखा वेगळ्या आहेत. त्यामुळं आले कुठल्या रूटनी ह्याच्यावर सुद्धा वाद आहे. त्याच्यामध्ये सुद्धा बाबासाहेब पुरंदरे असतील, ग खरे असतील, मेंदळे असतील, यांनी अनेकांनी त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे. आपले जयसिंग पवार असतील, हे यांनी खूप जणांनी अभ्यास केला आहे, परंतु प्रत्येकाची मतांतर वेगळी आहेत. म्हणजे काही गोलकोंडा मार्गे सांगतायत, काही नरवीर घाटी मध्य प्रदेशमधून आलेले सांगतायत. तर मी गुजरातला गेलो होतो, तर गुजरातला बोटीमध्ये बसल्यानंतर ते नावडी सांगत होते की आमच्या पूर्वजांनी शिवाजी महाराजांना आग्र्यावरून इकडे खाली सोडले. त्यामुळं प्रत्येक हे गोष्टी वेगळ्या आहेत, परंतु आले हे फक्त मग अशी म्हणलं शिवाजी महाराज परमेश्वर दोघांनाच माहिती ते कुठल्या रूटने आले. शेर आखिर शेर होता ते माहिती, आपला वाघ इथला आहे का ती काही असो, तर ते फक्त आले त्या तापी, नर्मदा, गोदावरी ऑगस्ट महिन्यात मध्ये त्या दुतंडी वाहत आहेत. एवढे मोठे 1-1 किलोमीटरची पात्र त्यांनी कशी पार केली असेल ते फार विलक्षण आहे. ते माहित नाही ते काय त्यांच्याकडे होती. तुमचा आता जे काही बिलीफ असेल, तुमचा अभ्यास काय सांगतो की त्यांनी साधारण कोणता रूट घेतला असेल तुमच्या मताने? हा, म्हणजे मी माझं वैयक्तिक मत मी सांगतो. म्हणजे आता ह्या आग्रा ते राजगडमध्ये माझा थोडासा चांगला अभ्यास म्हणावा लागेल. मी खूप सारा केलाय, असा मीपणा नाहीये, परंतु खूप चांगला अभ्यास मी केलाय, जो करायला पाहिजे होता, जो मोहीम करतोय त्याने तो मी केलाय. तर माझ्या मते महाराज जो आत्ताचा रूट आहे, जो आपण गुगल मॅपला जर टाकला तर महाराजांनी नरवीर घाटी म्हणजे ग्वाल्हेर पासून पुढे सेंदवापासून पुढे नाशिक मार्गे महाराज ह्या पुण्यामध्ये राजगडला आले असावेत. कारण की सर्वात नजदीकचा तो मार्ग आहे. आणि बलकवडे, अण्णा बलकवडे म्हणून जे आता सर्वात सिनियर इतिहास संशोधक आहे पुण्यामधले, पांडुरंग बलकवडे, खूप सिनियर अभ्यासक आहेत ते. तर त्यांनी थोडंसं हे, आणि महेश तेंडुलकर यांनी थोडंसं थेरी सांगितल्या होत्या की महाराज निसटले. समजा आपण असं पकडून चालूयात की महाराज सकाळी 7ला निसटलेले आहेत, 7ला, तर ते औरंगजेबाला रात्री उशिरा कळलेले, रात्री उशिरा कळले. हा, रात्री उशिरा. कारण की ज्यावेळेस महाराज दिसत नाहीये तर त्याच्यावरती 3 टाईपचे 3 पहारेकरी होते ना. तर पहिल्या पहारेकऱ्यांना काय वाटलं की महाराज कुठेतरी गेले असतील, त्यांनी तिथे 2-2.5 तास घालवले ना रिपोर्टिंग करायला. मग त्यांनी त्याच्या सिनियरला रिपोर्टिंग 5 तासांनी केले की महाराज दिसत नाहीये. तर तो त्याचा सिनियर आहे, त्याला तर घामच फुटला. कारण की औरंगजेबाला आता सांगायला जाणार कोण, डायरेक्ट मृत्यू येतो. औरंगजेबाला जर ज्या वेळेस कळलं असेल त्यावेळेस त्याचं मुंडकं तोडलं असेल ना की तुझ्याकडनं चुकी झाली कशी, हा शिवाजी महाराज इथून गेलाच कसा.
त्यामुळे ते घाबरल्यामुळे तो लेट गेला. मग त्यांनी औरंगजेबाच्या दरबारात सेटिंग कुणाची की बाबा कोणा थ्रू ते सांगता येईल, मग त्याच्याकडे तो गेला. त्याच्यामुळे ही बातमी औरंगजेबापर्यंत कळायला 12 तास उलटून गेले. 12 तासामध्ये एक घोडेस्वार कितीतरी अंतर पुढे पार करू शकतो. प्लस महाराजांनी काय केलं होतं की परवाने स्वतःजवळची लोक जी होती त्यांना औरंगजेबाला सांगितलं होतं की माझे लोक आता मी इथंच राहणार आहे, त्यांना महाराष्ट्रात जाऊन दे, परवाने द्या. कारण प्रत्येक चेकपोस्टला परवाने लागतात नद्या पार करायला. ते परवाने महाराजांनी दिले होते. महाराजांची लोक काय आली नव्हती, ती जागजागी थांबलीच होती. महाराजांची लोक ती आलीच नव्हती, ती जागजागीच थांबलेली होती. ते सिग्नल ते ठरलेलं होतं, सगळं शेवटी ते प्लॅनिंग मध्ये होतं. मग हे प्रवास 12 तास तर ऑलरेडी औरंगजेबाने काढला असेल. मग मारलं त्यांनी, 2-3 जणांची मुंडकी पण कापली, बदमाश शिवाय दिले, त्यांच्या त्या डायरीमध्ये उल्लेख आहे तसा अखबारमध्ये. मग त्यानंतर आज्ञा केली की ताबडतोब फौज पाठवा आणि शोधून घ्या. मग 12 तासाचं जे अंतर आहे ते महाराजांनी 12 तास, मग ते 12 तास ते तसंच पुढे राहिले ना. ज्यावेळेस मागून शत्रू येतोय ते महाराज पुढे होतं, ते लीड त्याचे तुटलं नाही. आणि मग तसंच एकमेव अधिकृत जे आपल्याला डॉक्युमेंट सापडतो तो नरवीर घाटीमध्ये सापडतोय की जी ग्वाल्हेरच्या पुढं जंगलाचा भाग आहे, तिथं जी नदी क्रॉस करायची तिथं परवाना दाखवला गेला. आणि तो परवान्याचा उल्लेख त्याच्या दरबारामध्ये औरंगजेबाकडे दाखवते की इथून शिवाजी महाराज गेले तर मीच परवाना त्यांचा पाहिलेला आहे. स्वतः त्यांच्या नावाचा परवाना, हा म्हणजे त्यांच्या नावाचा परवाना त्यांनी पाहिलेला असं तो सांगतोय. मग महाराज जर ती क्रॉस आणि सगळ्यात अंतर हे जवळचे आणि मागची धामधूम पाहिली तर महाराज 99% ह्या रूटनी आलेल्या असावेत. फक्त नदी पार करताना परवान्याचा वापर केला का मग आपल्या मावळ्यांनी तिथं स्वतःच्या बोटी तयार ठेवून पास करून केलं ते थोडंसं अजून आहे. परंतु ते जे 12 तास आहेत ना ते टर्निंग पॉईंट ठरले. आणि हे बलकवडे अण्णांनी पण तेच सांगितले की ती लीड जे आहे ना 12 तासांचं मी आता म्हणलो ते काही तुटलंच नाही. आणि एकदा ती घाटी क्रॉस करून गेला औरंगजेबाचे सुद्धा होप्स गेले ना की, आणि त्यावेळेस काय असं पत्र नव्हतं व्यवहार काय म्हणजे स्पीडनी पुढं मोबाईल नाही ना की असं असं येते म्हणून चेक कर. ज्यावेळेस मागचं सांगून पुढं तेव्हाच ते कळणार होतं ना. ते 12 तास लागतील, 12 लागणारच आहे. दिवसभरात घोडं 40 किलोमीटर पळतं, फार पडतं 42-50 मॅक्स 45 किलोमीटर. महाराजांनी निश्चितपणे चांगल्या दमाची घोडी ठेवली असेल त्यांच्या हो, एका दिवसाला एकच घोडं वापरला असावं. मग ते दमलेलं घोडं सोडलं दुसरं आणि रात्रीचे दिवस करून लिटरली 2 किंवा 3 तास झोपले असतील ते सुद्धा घोड्यावरतीच. कारण त्याला माहिती आता निसटले ते संधीचं सोनं करा. त्यामुळे त्यांनी तर प्रचंड वाऱ्याच्या वेगाने ते पुढे गेले. आणि मग जशी यांची फौज येईन मागून मी सांगत असतील अरे काय झालं आत्ताच गेले पुढे निघून किती कोस, अरे ते आपण मोशीला आहे तर महाराज शिरवळ पार केले, आपण शिरवळ गेलो तर महाराज कोल्हापूर, म्हणजे ते अंतर काय तुटलं नाही ना, असं असावं. बरोबर. आणि बऱ्याच लोकांनी त्यांना मिसगाईड पण केलं असेल की या दिशेने गेले असं. आणि ते तर वेगळंच, आपलीच लोक तिथं होती, आपलीच लोक काही मुस्लिम ड्रेस घालून परिधान करून होती का, इधर नाही हो इधर से हमने देखा है उधर से देखा है, ते गेले. फार आपली विचित्र होती. शाहिस्ते खानच्या प्रकरणात तर बैलांना हिनळ बांधून कातरचा घाट दाखवल्याची मन आपण म्हणतो. त्यामुळे ते फार हुशार मराठी होते ते. बाबा ही आग्र्यावरून सुटका ही जी झाली इतिहासातील सगळ्यात मोठी जी घटना झाली त्याबद्दल थोडंसं तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की ती साधारण प्लॅनिंग कशी होती थोडक्यात. महाराजांनी मी मागाशी म्हणलं महाराजांनी जातानाच यायचा प्लॅन केला होता. अच्छा. म्हणजे जाताना त्यांनी जागजागचे स्पॉट पाहिले होते की कशा रूटनी नद्या पार करता येतील किंवा काय अडचणी येतील ह्याचा अभ्यास जातानाच केला होता. एक तुम्हाला त्यातलं एक उदाहरण सांगतो की महाराजांनी जाताना चांदीची पालखीमधून प्रवास केला आणि हत्ती होता, अंबरी होती त्याला. आता एक साधा रयतेचा राजा आहे, हत्ती कशाला घेऊन जाईल इतके लांब, आणि दाखवायचं कोणाला, औरंगजेब तर मोठी अंपायर होती त्याला काय दाखवायचंय, चांदीची पालखी कशाला घेऊन जाईल. महाराजांना माहिती होतं जेवढे वस्तू आता आपण घेऊन जातोय तेवढ्या आपल्याला तिथे जाऊन त्याची पदरमोड करून ते पैसे उपयोगी येतील. अच्छा, ते विकून आपल्याला पैसे येतील, त्याचा आपल्याला निसटण्यासाठी आपल्या मावळ्यांना त्याचा वापर होईल. महाराजांनी हत्ती तर परमानंदांना दिलेला आहे. परमानंद म्हणजे कवी परमानंद. अच्छा अच्छा, कवीला हत्ती दिलाय. आता बघा चतुराई किती होती महाराजांची. आता एक कवी काय घेऊन करणार हत्तीचं, त्याला ते चारा तर चारता आलं पाहिजे. हे महाराजांचं कौशल्य. मग तो हत्ती रितसर विकला गेला, त्याचे पैसे वापरण्यात आले. चांदीची पालखी ती विकण्यात आली. महाराजांनी तिथं हुंड्या पण घेतल्या, काही कर्ज घेतलं त्या पुढच्या प्रवासासाठी. त्यामुळे जातानाच त्यांनी यायचा प्लॅन केला होता. अच्छा, ही एक वाकण्याजोगे हा ही घटना आहे की जी व्यक्ती जातानाच यायचा प्लॅन करते हे इतिहासामध्ये कुठं सापडणार नाही. बरोबर. आणि जेव्हा ते निसटले, महाराज निसटले, तेव्हा कोणत्या दिशेला जावं यासाठी त्यांनी आपलीच माणसं पेरलेली होती, ज्यांच्यासाठी त्यांनी आधीच परवाने वगैरे घेतलेले होते. तरी पण
दुरून दिशा कशी काढावी किंवा कोणत्या दिशेला जावं यासाठी काहीतरी त्यांनी उपाययोजना नाही, केल्या तसं कागदपत्रामध्ये काही सापडत नाहीये. राजस्थानी मी जयपूरला आणि बिकानेरला पण जाऊन आलो होतो ना, कागदपत्रामध्ये तसा कुठंच उल्लेख नाहीये हा की दिशेसाठी काही केले का काय, असा उल्लेख कुठंच नाहीये. हम्म. त्यामुळे निश्चित तसं सांगता येणार नाही. परंतु जर आपण अनुभवातून किंवा असं जर जोडायचं म्हटलं की कसं आलं तर निश्चितपणे असं कुंभार होता, त्याची ती भट्टी चालू ठेवली, ते धुराड चालू होतं. हम्म. काही सिग्नल्स आणि काही माणसं जी महाराजांची सोबत गेली होती मावळे, ते आलेच नाही परत. म्हणजे महाराजांनी जायला सांगितलं परंतु ते आग्रा शहरातच आजूबाजूला होते. कोण भिकारी, कोण सांबार म्हणून, कोण लोहार म्हणून, कोण बैरागी म्हणून राहत होते. त्यामुळे त्यांनी ते रूट तयार केलं होतं, जाळं निर्माण केलं होतं हा की माझी जबाबदारी इथून ह्या अंतराची, त्याची जबाबदारी तिथून त्या अंतराची, हे सगळं ठरलेलं होतं. बरोबर आहे. तरी महाराज निसटले आणि औरंगजेब पर्यंत ती वार्ता पोहोचली. याच्यातला टाइम खरंच तो गोल्डन आवर होता तो आपल्या. गोल्डन आवर आपल्यासाठी ती मोठी संधी होती. कारण की महाराज निसटल्यानंतर लगेचच काय फोनवरती कळवलं नाही औरंगजेबाला की गेलेत. कारण सांगणे सुद्धा हिंमत कोणामध्ये नव्हती ना, कारण मुंडकच छाटणार ना औरंगजेब. त्यामुळे तो जो 10-12 तासाचा जो पिरियड गेला तो आपल्यासाठी गोल्डन आवर तुम्ही म्हणले तसे एकदम सुंदर तो कार्यक्रम झाला. आणि तिथून महाराजांनी ते लीड जे ठेवलं ते वेळेचं, ते मात्र औरंगजेबाला शेवटपर्यंत तोडता नाही आलं. बरोबर. आणि म्हणजे ते घोडी घेऊन घोड्यावरनं 100% घोड्यावरनं प्रवास केला असेल. प्रवासात घोडे सुद्धा बदलले असतील, कारण की एक घोडं मॅक्स दिवसभरामध्ये 40-45 किलोमीटर पळू शकतं आणि माणूसही तेवढंच प्रवास करू शकतो. तुम्ही आत्ताचं जर कॅपॅसिटी तुम्ही घोड्यावरती जावा महाबळेश्वर पाचगणीला, अर्धा तास प्रवास केला माथेरानला तर तुमचं बॉडी सगळी दुखून जाईल. आणि हा एवढा प्रवास करायचा म्हणजे ते मोठं जड काम होतं ना. त्यामुळे महाराजांनी निश्चितपणे घोडी बदलली असेल, अगदी 2-3 तासच रेस्ट घेतली असेल. माझ्या अनुभवातून सांगतो, म्हणजे वाचनातून जो अनुभव मिळाला मला त्याच्यातनं सांगतो की मॅक्स महाराज 2-3 तास झोपले असतील फक्त. ते पण घोड्यावरतीच कदाचित झोपले पण असं, कारण की त्यांच्या पाठीमागची धामधूम आणि शत्रू ज्या पद्धतीने पुढे येतोय आणि स्वराज्याकडे ज्या पद्धतीनं आई जिजाऊच्या चरणी त्यांना जायचे, ह्याच्यातले जे वेळ जे महाराजांनी फार संयम आणि अनुभवाने ते बाहेर पडले आणि स्पीडमध्ये ते पुढे गेले. तरी निसटल्यापासून तर पोहोचण्यापर्यंतचा प्रवास. हो. आणि त्याची तारीख पण उपलब्ध नाही. राजगडा कधी आली त्याची तारीख सुद्धा 2-3 वेगवेगळ्या तारखा आहेत. तर अंदाजे किती दिवस त्यांचा प्रवास असेल? 25 दिवसामध्ये त्यांनी ते पूर्ण केलं असावं असं बहुतांश इतिहास संशोधकाचं मत आहे. परंतु अधिकृत तारीख उपलब्ध नाही, कारण की महाराज आल्या सुद्धा निश्चितपणे आजारी पडले असावेत, कारण एवढी धामधूम होती त्यांच्या पाठीमागं. शिवाय पोटचा गोळा जो मुलगा शंभूराजे तो अजून तिकडेच आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे इथून काय असं गाजावाजा काय केला नसावा. महाराज येऊन राजगडावरतीच विश्रांती घेतली असेल. थोड्या दिवसानंतर मग रयतेला त्यांनी सांगितलं असेल की आलोय म्हणून आम्ही. बरोबर. आणि जसं तुम्ही म्हटले की आता इतके इतिहासकार येऊन गेले तरी येण्याचा मार्ग अजून सुद्धा गुप्तता आहे. कारण त्यांनी तो विचार केला असेल की जर औरंगजेबला समजलं की ह्या गावातून मी निघालोय तर पूर्ण गावाचं गाव त्यांनी पेटवली असती किंवा संपवली असती, सपोर्ट केला म्हणून. येस. असं होऊ शकत नाही. म्हणजे औरंगजेब सोडणार कुणालाच नाही. जर कळलं त्याला ह्या गावाने सपोर्ट केलाय तर तुम्हाला काय वाटतं जेव्हा औरंगजेबला समजलं असेल की महाराज निसटले त्यांनी सापडत नाही, तर त्याच्या तोंडावरचा हावभाव बापरे, ते एकदम पाण्याजोगा असेल. त्याच्या दरबारामध्ये त्याने तोंड जोडून घेतलं असेल. जो रिपोर्टिंगला आला असेल त्याचा नक्कीच हत्तीच्या पाय गेले जर दिला असेल. एक गंमतदार पत्र आपल्याला वाचायला मिळतं त्या संदर्भात. इराणचा जो नादिरशाह होता, त्यांनी त्यानंतर कळलं की एक हिंदू राजा औरंगजेबाच्या कैदेतनं निष्ठून गेलेला आहे. तर त्यांनी ते पत्र औरंगजेबाला पाठवलं होतं. त्यांनी त्याची टिंगल केली थोडक्यात की तू पिदरशाह आहे फक्त, म्हणजे तू बापालाच फक्त कैद करू शकतोस, तू त्याला कैद करू शकत नाही. तू टिंगल करतोय औरंगजेबाची. त्या पत्रावरून कळतंय आपल्याला. अर्थात औरंगजेबाने त्याच्या शिपाई सालाला काही शिक्षा केली ही आपल्याला माहित नाहीये, त्याच्या कागदपत्रामध्ये ते जाणवत नाही. परंतु इराणचं पत्र मात्र ते जे नादिरशाहने जे पाठवलं त्याच्यामध्ये मात्र समजते की तो म्हणतोय की तू फक्त बापालाच कैद करू शकतो, तुझ्यात ती धमक नाहीये, तुझ्या लायकीचं नाहीये, हे तो त्याला म्हणतोय. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या भावना औरंगजेबाच्या कळू समजून घेऊ शकतो आपण की किती नाचिक्की त्याची त्याला झाली असेल. बरोबर. पूर्ण इज्जत त्याची इज्जत गेली त्याची इज्जत गेली. मला खूप आत्ता असं वाटतं की यावर पूर्ण सिरीज करायला हवी, कारण की एक एक क्षण तो आपण असं वाटतं की आपण सुद्धा त्या क्षणाचे म्हणजे आपण त्यात होतो असं वाटतंय. ऐकताना इतकं अंगावर काटे येतात आपल्याला. तर डेफिनेटली मला खूप मजा येते तुमच्याशी बोलताना. मला फक्त आता एक सांगा की अशी कोणती पुस्तकं आहेत जी प्रत्येक शिवभक्ताने ऍटलिस्ट कमीत कमी तेवढी वाचली गेली पाहिजे?
माझ्या अभ्यासात आणती म्हणजे मी तर एक सजेस्ट करेन, संपूर्ण जे शिवाजी महाराजांवरती प्रेम करतात किंवा ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांनी 3 पुस्तकं जीवनामध्ये वाचली पाहिजेत. एक म्हणजे जयदेश शाकावली, की जे जयदेवांच्या दरबारामधून लिहिले गेले आणि स्वतः कान्होजीराजे जयदेव जिवंत असेपर्यंत नाही त्याच्यानंतर सुद्धा त्याचं लिखाण झालं. आणि शिवरायांच्या बरोबर ज्यांनी खांद्याला खांदा लावून स्वराज्य निर्माण केलं ते कान्होजीराजे जयदेवांचं घराण्याचं जे लिखाण झाले ते जयदेश शाकावली ती घेतली पाहिजे. दुसरं शिवभारत जे परमानंदांचं मी मग नाव घेतलं की जे स्वतः शिवरायांसोबत असताना घडामोडी समोर समोर लिहिलेले ते शिवभारतमध्ये. अच्छा, ज्यांना हाती विकला होते का? हा, ते जे शिवभारत जे आहे ते शिवभारत स्वतः महाराजांसोबत असताना ते लिहिलेले आहे. त्यामुळे त्याच्या संपूर्ण घटना या सत्य आहेत शिवभारत. आणि तिसरं सभासद बखर, की जी शिवाजी महाराजांच्या मुलांनी म्हणजे महापराक्रमी छत्रपती राजाराम महाराजांनी ते लिहिलेली आहे सभासद बखर. आता वडिलांबाबतीत जे जे झाले ते मुलाला माहितीच असतं ना. आग्र्यावरून कसे आले महाराज, निश्चितपणे आपल्या मुलाला तर जेवताना सांगितलं असेल ना, मी असं केले, मी तसं केले. आणि ते जे राजाराम महाराजांच्या जे कानावरती आलं जे 10 वर्षात 1670 ते 1680 10 वर्षाच्या कालखंडामध्ये ते जे राजाराम महाराजांनी जे जे शिवाजी महाराजांकडनं घेता आलं, त्यांना जे माहिती घेता आली त्याचं त्यांनी 1695 1696 साली ते जो ग्रंथ लिहिला त्याला म्हणतात सभासद बखर. हे 3 ही चरित्र ही तुम्हाला शिवाजी महाराजांचं संपूर्ण चरित्र त्याच्यामध्ये दिसणार. अच्छा, जयदेश शाकावली, शिवभारत आणि सभासद बखर हे तुमच्याकडे पाहिजे म्हणजे पाहिजेच. बरोबर बरोबर. आणि कोणत्या कोणत्या भाषा तुम्हाला आता येतात? म्हणजे तुम्ही पत्र वाचले असं म्हणतात ना? नाही, मला वाचन म्हणजे हिंदी, इंग्रजी, मराठी ह्याबरोबर मोडी लिपी मात्र जमते. मोडी लिपीचे सुद्धा प्रकार आहेत, त्यातली एक मोडी लिपीची मला जाण आहे, त्याचं मी वाचन करू शकतो. अच्छा, म्हणजे त्या भाषेतले पत्र तुम्ही वाचू शकता. वाचलेत? वा वा वा. आणि जर कुठे कोणाला शिकायचं असेल तर तुम्ही? नाही, मी क्लास घेत नाही, परंतु मोडी लिपीचे ऑनलाईन क्लासेस मी मागाशी म्हणलं डॉक्टर नंदकिशोर राऊत घेतात. पुण्यामध्ये सुद्धा भारतीय इतिहास संशोधन मंडळ जे आहे तिथे सुद्धा मोडी लिपीचे क्लासेस घेतले जातात. पुण्यामध्ये खूप सारे लोक आहेत की जे मोडी लिपी शिकवतात. अच्छा, खूप सारे लोक आहेत. असे काही दिवस आहेत का ज्यात तुम्ही पुण्यातले किंवा पुण्यातल्या बाहेर असलेले सगळे वंशज, जसे आता जेदे असतील, बांदल असतील, तुम्ही आहेत, सगळे एकत्र कधी भेटण्याचा योग वगैरे येतो का? हो, येतो. शिवजयंतीला रथ सोहळा असतो त्याच्यामध्ये आम्ही भेटतो. लग्न सोहळे आणि इतिहासाचे काही कार्यक्रम असतात त्याच्यात आम्ही सर्व घराण्याचे वंशज शेजारी बसून पूर्वी जसं शिवरायांसाठी काम केले तसं आता त्यांच्या विचारांसाठी आम्ही सर्व घरांनी एकत्र येत असतो. लग्न सोहळे त्याच्यामध्ये वाढदिवसाला आम्ही एकत्र असतो. मित्रांनो, आज आपण आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून एक गोष्ट शिकतोय की जसं आबांनी सांगितल्याप्रमाणे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण फक्त पुस्तकांपर्यंत मर्यादित न ठेवता आपल्या रोजच्या जीवनात किंवा आपण आपल्या प्रोफेशनल जीवनात कसं त्याचं वापर करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. कारण इतकं मोठं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे, आपल्या मातीला तो वारसा लाभलेला आहे, तर आपण डेफिनेटली त्याचा वापर करावा आणि आपले विचार, आपले आचार प्रगल्भ करावे. आणि गड संवर्धन करणं हे तर काळाची गरजच आहे, आपला तो हक्क आहे आणि आपण तो केला गेला पाहिजे. आणि ही गोष्ट सांगणं एकदम चुकीची वाटते मला, हे सांगायची गरज नाही की गडावर जाऊन दारू पिऊ नका, हे इथपर्यंत खालच्या लेवलच्या आपल्याला सूचना देणं पण योग्य वाटत नाही आपल्याला, कारण की त्याची गरजच नाही असं वाटतं. तो आपला हक्क आहे आणि कोणी जरी करत असेल तर तुम्ही जाऊन त्यांना विरोध करा असं. आणि संघटना येईल आणि ते काम करेल याची वाट काही पाहण्याची गरज नाही आहे. आणि आबा जशी म्हणताय तसं फिट राहा, तंदुरुस्त राहा आणि हेल्दी राहा. आपले पूर्वज जेवढे भाग्यशाली होते त्यांची खाद्य संस्कृती जेवढी प्रगल्भ होती तेवढी आज नाहीये. आजच्या आपल्या धावपळीच्या जगामध्ये आपल्याला दिसतं की खूप म्हणजे न्यूट्रिशनची कमतरता दिसते आपल्याला. तर ते भरून काढण्यासाठी आपल्याकडे ती खाद्य संस्कृती आत्ता अवेलेबल नसेल, पण असे काही ब्रँड्स आहेत, अशी काही सुविधा आपल्याकडे आहेत. जसं मोशीच्या स्पेशलिटी मॉलमध्ये आपल्या मित्रांनी आयरन न्यूट्रिशन अँड सप्लिमेंट नावाचं एक आउटलेट सुरू केलं आहे. तर तुम्ही जा आणि तुम्हाला लागत असणारे न्यूट्रिशन सप्लिमेंट यांच्याबद्दल कन्सल्ट करा. ते तुम्हाला योग्य ते गायडन्स करतील आणि योग्य ते सप्लिमेंट्स आणि न्यूट्रिशन कोणते घ्यायचे कोणते नको घ्यायला पाहिजे याचं गायडन्स करतील. आणि पॉडकास्ट पाहिल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर योग्य तो डिस्काउंट सुद्धा दिला जाईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज.